तर यावर राष्ट्रवादीचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांनीही उदयनराजे भोसले यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। निवांत असल्यावर नक्कल कर, मिमिक्री कर, काय कर, त्यामुळे ह्या कला भरपूर आहेत त्यांच्याकडे। सातारा जिल्ह्यातला सगळ्यात स्वार्थी नेता किंवा पदाधिकारी हे उदयनराजे आहेत। स्वतःचा स्वार्थ आला की ते कुठल्याही गोष्टीला किंवा कुणाच्याही पायात उडी मारण्याची किंवा मच्छी मारण्याची त्यांची तयारी असते। आता निवडणुका जवळ यायला लागल्यात की लगेच पवार साहेब पाहिजेत, इकडं राष्ट्रवादीचा विरोध होईल किंवा काय, किंवा इकडनं उमेदवारीची शासनता निर्माण झाली की भाजपशी मैत्री करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे। आणि स्वतःच्या स्वार्थापुढं त्यांना काही एक दिसत नाही। स्वतःचा स्वार्थ आला की लगेच फोन करून माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला एकीकडे तुम्ही म्हणताय शिवेंद्रराजे खलनायक आहेत, मग खलनायक तुमच्या वाढदिवसाला कशाला पाहिजे हे आम्हाला कळत नाही ना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।